कायम ठेवायचा प्रयत्नात असेल. दरम्यान पहिला षटक घेऊन होतोय गोलंदाज यश. डावखुरा फलंदाज पहिला षटक मार्गस्थ ओव्हर द विकेट आणि अतिशय सुरेख यॉर्करचा चेंडू बीट होतोय फलंदाज. बघा सुरेख अशी सुरुवात यॉर्करच्या स्वरूपात करतोय यश. निश्चितच परेश, यावर्षी यशने अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र होताना दिसेल. मी सकाळी पिचचं निरीक्षण केलं, काहीसं खड्डे पिचवर आहेत, त्यामुळे गोलंदाजांचं वर्चस्व निश्चितच राहिलेलं आहे या खेळपट्टीवर. नक्कीच हरेश. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फुलटॉस जातोय चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज आणि जातोय पहिला उत्तुंग असा षटकार. निश्चितच हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू निर्धाव जरूर आला, त्यानंतर मात्र हा षटकार येतोय आणि सामन्याची सुरुवात 6 धावांनी. रोशनच्या बॅट म्हणून बघितला आपण पहिला षटकार. पुन्हा एकदा ओव्हर विकेट, पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. यावेळेस मात्र ग्राउंड कव्हर शॉट. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 7. 3 चेंडूमध्ये 7 धावा आणि यावेळेस मात्र आता स्ट्राईक येते. उजव्या हाताचा फलंदाज रोहित. बघा तिन्ही चेंडू हरेश आपण पाहिले यॉर्करचा प्रयत्न आणि परंतु 2 यशस्वी आणि 1 फुलटॉस. काहीसा रिस्की असा हा यॉर्करचा प्रयत्न असतो. फुलटॉस गेल्यास सिक्सर खावा लागतो. निश्चितच परेश, परंतु दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी इथे आपल्याला पाहायला मिळते लढत. आणि आपल्या भारतीय संघामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं सचिन आणि गांगुलीची लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. इथे मात्र तसंच कॉम्बिनेशन उतरवलंय आणि नेहमीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो जर असं असेल तर. नक्कीच बघा डोकेदुखी ठरते क्षेत्ररक्षणासाठी. तसंच शिखर धवन आणि रोहित शर्मा आपण पाहत होतो. यस राईट. यावेळेस राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू काहीशी दिशा भरकटतोय. स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव, 1 रन एक्स्ट्रा इंटू बॅटिंग अकाउंट. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. निश्चितच आपण पाहतो इंटरनॅशनलमध्ये कॉन्फिडन्स खूप गरजेचा असतो आणि त्या कॉन्फिडन्ससाठी परेश माहिती तुला प्रत्येक खेळाडू काही काही आयडिया करत असतो. प्रत्येक जेव्हा प्रथम फलंदाजीसाठी जातो तेव्हा काहीतरी त्यांची एक स्टाईल असते किंवा काहीतरी एक शब्द उच्चारला जातो त्यांच्याकडून. तू बघितलंय हे? नक्कीच. हे बघा काहीसा सुपरस्टिशन सगळेच असतात. एखादा लकी शब्द असतो ज्याच्याने एक कॉन्सन्ट्रेशन होत असतं प्रत्येक गोलंदाजाचं किंवा फलंदाजाचं. प्रत्येकाची एक सवय असते. निश्चितच. आणि मला के एल राहुलचं माहित आहे. मी पाहिलं होतं के एल राहुलचा तो फलंदाजीला गेला की दत्त दत्त असा शब्द उच्चारत असतो आणि त्यानंतरच शॉट खेळत असतो. मी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये पाहिला होता. आणि यावेळेस फलंदाज होतोय बाद, त्रिपला चित. रोहित इथे मात्र स्वस्तात परततोय. मोठी अपेक्षा होती जय मल्हार संघाची रोहितकडून, परंतु तो फलंदाज इथे मात्र स्वस्तात माघारी परततोय. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच बघा यश यॉर्करच्या प्रयत्नात होता. एक षटकार त्याला खावा लागला, परंतु रोहितला मात्र त्याने या ठिकाणी थांबवून ठेवला आणि त्रिफळाचीत होतोय. रोहित गोल्डन डकवर परततोय. सलामीचा फलंदाज रोहित आणि त्याची जागा आता घेतोय विशाल. तर रोहनला साथ द्यायला विशाल. दरम्यान एक षटक पूर्ण होते. धावसंख्या 1 बाद 8 धावा. 1 बाद 8. निश्चितच 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तसंच अजून एक किस्सा मला आठवतोय. साऊथ आफ्रिकेचा एक फलंदाज आहे, त्याची बॅट ऐन टायमावर लपवली गेली आणि त्यांनी बॅट शोधून जेव्हा तो फलंदाजीला उतरला त्यानंतर माफ करा 5 चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकामधला.
पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेस मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या पहिल्या षटकाच्या अंती 1-9. ओव्हर टू यू हरेश. सुंदर षटक इथे मात्र हातलंय यश याने. आजच्या या वर्षीमध्ये त्याची गोलंदाजी निश्चितच चांगली राहिलेली आहे. विविध सामने बघितले इंदगाव संघाचे आणि त्याच्या जोरावर त्याने अनेक सामने जिंकलेले सुद्धा आहेत. सुंदर गोलंदाजी. आता मात्र आपण चर्चा करत होतो, मला एक किस्सा आठवला साऊथ आफ्रिकेचा. त्या फलंदाजीची बॅट लपवली गेली, त्यानंतर मात्र त्यांनी सेंचुरी लगावली. त्यानंतर प्रत्येक मॅचमध्ये तो आपल्या सहकार्यांना सांगायला लागला, माझी बॅट लपवून ठेवा, मी बॅट शोधेल आणि फलंदाजीसाठी जाईल. आणि मग त्याला वाटायला लागलं मी प्रत्येक मॅचमध्ये सेंचुरी मारेल. असे काही काही अंधश्रद्धा असतात मॅचमध्ये. नक्कीच बघा, फायदा होत असेल तर सगळेच असे सुपरस्टिशन पाळत असतात. दरम्यान हरेश, आजच्या दिवशी सकाळपासून तुम्ही इथे उपस्थित आहात, सर्व सामने तुम्ही पाहताय. काय ॲव्हरेज धावसंख्या इथे आव्हानात्मक ठरतीये 4 षटकांमध्ये, काय सांगाल? निश्चितच परेश, पहिल्या 2 मॅचमध्ये आपण पाहिलं, दोन्ही मॅचमध्ये 38 धावा झाल्या आणि 39 धावांचं आव्हान सहजरित्या यशस्वीरित्या पूर्ण केलं गेलं. मात्र तिसऱ्या मॅचमध्ये 59 धावा कुठल्या गेल्या आणि ते आव्हान मात्र पार करता आलं नाही. मला वाटतं 50 धावांच्या वरती जर धावसंख्या गेली तर काहीच कठीण होऊन जातोय चेस करण्यासाठी. नक्कीच 12च्या रन रेटने 48 ते 50 धावा ते उभ्या केल्या तर काहीसं डोकेदुखी ठरते दुसऱ्या इनिंगमध्ये. आणि यावेळी सिद्धिविनायक संघाने मात्र स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आपल्या गोलंदाजांवर या ठिकाणी भरोसा केलाय आणि दुसरा षटक घेऊन येतोय जयेश. बघा, पहिल्या षटकामध्ये एक विकेट मिळाली होती यशला आणि दरम्यान आता जयेश मार्गस्थ. दुसरा षटक, फलंदाज विशाल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुल टॉस भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि आज जातोय सीमा पार, चौकार. निश्चितच या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढते. 13 धावा आपण पाहतो धावफलकावरती. जयेश्वर इथे मात्र प्रहार करताना दिसतोय. आल्या आल्या चौकार दाखवतोय आपल्या बॅट मधून विशाल. पहिल्या चेंडूवर बघा, पुन्हा एकदा मला वाटतं यॉर्करचा प्रयत्न केला होता, परंतु फुल टॉस तिथे फेकला जातोय आणि पुरेपूर फायदा घेतोय विशाल. बघा, 4 ओव्हरमध्ये कोणालाही सेट व्हायला संधी नसते, प्रत्येक जण पवेलियन मधूनच सेट होऊन जात असतो. तसा दुसऱ्या चेंडूवर चौकार घेतलाय तो विशालने. निश्चितच परेश, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर एखादा जरी निर्धाव चेंडू आला तरी मोठा फरक पडत असतो आणि प्रत्येक चेंडूवर धावा जमवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असतो, कारण मर्यादित चला सामना सुरू करा. मॅच बॉल आल्यानंतर लगेच देण्यात येईल. चला, दुसरा चेंडू घेऊन येतोय जयेश. मॅच बॉल घ्यायचा आहे प्रिफरेबली. पुन्हा एकदा आपण बघतोय ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लो फुल टॉस, पुन्हा एकदा लॉंग ऑनला चेंडू जातोय, परंतु यावेळेस मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल विशाल. धावसंख्या 1-14. निश्चितच परेश, 14 धावा धावफलकावरती आपल्याला दिसत आहेत. इथून मात्र ताबडतोब फलंदाजी करावी लागणार आणि जर माफक आव्हान ठेवायचं असेल तर 50 धावा इथे मात्र स्कोअर बोर्डवर लावावं लागणार आहेत. मग काहीशी सुंदर अशी सुरुवात या 8 चेंडूमध्ये आपण पाहिला, एक षटकार आणि एक चौकार फुलटॉस चेंडूवर. तरी सुद्धा पुन्हा एकदा यॉर्करचाच प्रयत्न करत असतात गोलंदाज. परेश, यानंतर मात्र आपल्याला सामना पाहायला मिळेल. जाणता राजा शेळ
वर्सेस पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, स्लोअर चेंडू होता. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागेल बघा. काहीसं धाव संख्येला एका चौकारानंतर या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात यश येत आहे श्री सिद्धिविनायक संघाला. 2 चेंडूवर सिंगल्स आणि धावसंख्या 1 बाद 15. 3 चेंडू या षटकातील शेष. आणि पुन्हा एकदा विशाल फलंदाजी मार्कवर. जयेश टू विशाल. ओ विकेट पुन्हा एकदा या ठिकाणी हवेत जातोय चेंडू आणि अतिशय सुरेख असा झेल, कोणतीही चूक होत नाहीये. या ठिकाणी विशाल बाद होतोय. निश्चितच परेश सागर यांनी झेल टिपली आहे आणि अखेरपर्यंत चेंडूवर लक्ष होतं आणि सुंदर असा झेल इथे मात्र घेतला गेलाय आणि फलंदाज होतोय बाद. मोठी विकेट इथे मात्र प्राप्त केली जाते. विशालच्या बॅटमधून मोठे फटके येण्याची शक्यता होती आणि तोच विशाल इथे मात्र बाद होतोय आणि त्याची जागा घेतोय पंकज. जय मल्हार इनगाव संघाचा एक खंबीर तंबू म्हणायला लागेल असा हा पंकज आणि त्याच्याकडून अपेक्षा निश्चित असणार आहेत त्यांच्या संघाला. नक्कीच बघा, काहीसं चकवलंय फलंदाजाला विशालला. थोडासा स्लोअर आमचा चेंडू आणि फुल लेनचा हा चेंडू आणि थोडा गतीमध्ये परिवर्तन केल्यामुळे फलंदाज त्या ठिकाणी मोठ्या फटकाच्या अपेक्षेमध्ये या ठिकाणी झेलबाद आणि आता त्याची जागा घेतोय पंकज. धावसंख्या 2 बाद 15. बघा 2 षटकांमध्ये 2 गडी बाद आणि धावसंख्या काहीसा लगाम बसतोय 15 धावसंख्या. निश्चितच परेश 4 ओव्हरचा सामना आहे आणि इथून मात्र ताबडतोब फलंदाजी दाखवावी लागणार आहे. परंतु चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये पिचचा जर विचार केला तर गोलंदाजाचं वर्चस्व जरूर राहिलेलं आहे. नक्कीच बघा, अशा पिचवर जसं तुम्ही सांगितलं 50 धावसंख्या आव्हानात्मक असेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस फुल्यांचा चेंडू मात्र भिरकावून देतोय. चेंडू जातोय सीधा सीमा रेषेपलीकडे. षटकार. यस पंकज आल्या षटकार दाखवतोय आपल्या बॅट मधून. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बघा नक्कीच मी जास्त गावात नसतो परंतु हरेशदादा प्रत्येक खेळाडूला ओळखतात आणि जसा हरेशदादांनी उल्लेख केला होता पंकजचा जो पिलर आहे इनगाव संघाचा आणि आल्या आल्या तो सार्थ करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचतोय लॉंगॉनला. अतिशय सुरेख असा षटकार. अतिशय सुरेख गोडल्यांचा चेंडू यावेळेस जातोय फाईन लेगला. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया काय घडतंय मैदानामध्ये. दरम्यान सुरक्षित फलंदाज पोहोचतोय क्रीज मध्ये. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 2 बाद 23. 23 धावा धावफलकावरती. दुसरं षटक इथे मात्र समाप्त होत आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती. आता मात्र येणारे 2 षटक आणि किती धावा इथे जमवल्या जातील. नक्कीच बघा, पॉवर प्लेच्या षटकापेक्षा दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावा, तब्बल 14 धावा जयेशच्या षटकामध्ये खेचल्या. त्यामध्ये विशालचा चौकार आणि पंकजचा षटकार यांचा समावेश. दरम्यान गोलंदाजी मार्कवर किरण. निश्चितच किरण विषय आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहत आहेत. अनुभवी गोलंदाज आहेत, सातत्याने आपल्या संघासाठी गोलंदाजी करत असतात. लेफ्ट हँड गोलंदाज आहे आणि काहीसं डोकेदुखी ठरतात फलंदाजासाठी. परंतु आता पाहूया या तिसऱ्या षटकामध्ये आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फलंदाज रोशनला सलामीला आलेले फलंदाज आहेत. अजूनही सुरेख गोडल्यांचा चेंडू. यावेळेस यष्टीरक्षक त्या ठिकाणी चूक करतोय आणि त्याचा त्या ठिकाणी फायदा होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दरम्यान मागे अतिशय चांगली फिल्डिंग आणि 22च्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा 2. निश्चितच इथे मात्र किपर कडून थोडीशी चूक झाली आणि निर्धाव जाणारा चेंडू इथे मात्र 2 धावा देऊन गेला आणि 2 धावेने धावसंख्या वाढली आहे.
25 धावा धावपलकडती. इथे मात्र चेंडू सरळ भिरकावलाय. बिग 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 हिट षटकार. अतिशय सुरेख डीप मिड विकेटला खेचलेला हा गुडलँडचा अतिशय सुरेख चेंडू होता, परंतु सुंदर असं टायमिंग, क्रिकेटचं सौंदर्य, मिड विकेटला भिरकावलेला सुंदर असा षटकार. रिप्ले मध्ये बघतोय आपण युट्यूबला. सुंदर असा षटकार डीप मिड विकेटला. धावसंख्या वाढतीये, धावसंख्या होतीये 2 बाद 31. निश्चितच या षटकाराने दाखवून देत आहेत आता मात्र थांबणार नाहीये. आता मात्र ताबडतोब फलंदाजी इथे आपल्याला दिसणार आहे. आणि इथे मात्र किरणवर प्रहार होताना दिसतोय रोशनच्या माध्यमातून. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने भिरकावलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दरम्यान समालोचन कक्षामध्ये न्यूज येते, हा सुद्धा चौकार. निश्चितच इकडे स्टेज असल्यामुळे थोडासा विजिबिलिटी मध्ये प्रॉब्लेम येतो आणि या साईडचं काय होतंय घडतंय ते दिसत नाहीये. धावसंख्या 2 बाद 35. बघा हरेश अतिशय सुरेख अशा स्थितीमध्ये जय मल्हार संघ. निश्चितच परेश यावेळेस थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव चोरून घेतली जाते आणि सुंदर कव्हरिंग गोलंदाजाकडून लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. एक धाव. धावसंख्या 2 बाद 36. निश्चितच इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक होते आणि एक धाव घेणं जरूर यशस्वी होत आहेत फलंदाज. नक्कीच बघा, जरी चेंडू या ठिकाणी बीट झाला तरी सुद्धा स्ट्राईक रोटेट केली जाते. निश्चितच परेश इथे मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न जय मल्हार संघाकडून दिसतोय. आणि समोरचा संघ सुद्धा चांगले फलंदाज सिद्धिविनायक इनगाव संघामध्ये सुद्धा आहेत आणि षटकारासाठी प्रसिद्ध आहेत. 4 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत किरण याने दिलेल्या आहेत. आणि हरेश, आपण नेहमीच बघत असतो की कोणत्याही टुर्नामेंटमध्ये सिक्सर्सपेक्षा 4 म्हणजे चौकार यांची संख्या जास्त असते, कारण की सिक्सर मारणं थोडंसं कठीण. परंतु यावेळेस मला इथे बातमी मिळते की आतापर्यंत जाणता राजा चषक 2025 मध्ये 94 चौकार तर 106 षटकार मारलेले आहेत. म्हणजे षटकारांची आतिषबाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. निश्चितच परेश टेनिस क्रिकेट आता पूर्णपणे बदलून गेलंय आणि प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर करतो आणि त्याचाच हा परिणाम आहे. बघा, सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी फिल्डर उभा केला होता, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी जय मल्हार संघ. धावसंख्या 2 बाद 37. तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू शेष असताना जय मल्हार संघ काहीशी पकड मजबूत करतो या सामन्यावर आणि एक 50 ते 55 या धावसंख्येचं आव्हान उभं करायच्या मनस्थितीमध्ये जय मल्हार संघ. निश्चितच 50 धावा आव्हानात्मक असू शकतात या ग्राउंडवर. ओव्हर द विकेट यावेळेस बघतोय आपण मोठ्या फटकाचा प्रयत्न, परंतु दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि 2 चेंडू 1 षटकार चौकार जर का सोडला तर अतिशय सुंदर षटक हाताळलं ते किरण याने. तब्बल 12 धावा दिल्या आणि धावसंख्या 3 षटकानंतर 2 बाद 38. आणि आता शेवटचं षटक आणि या षटकामध्ये किती रन्स येतात त्याप्रमाणे आव्हान ठरवलं जाणार आहे. आणि निश्चितच आव्हानात्मक असणारे हे षटक. बघा हरेश, जर का सलामीचा फलंदाज शेवटच्या 2 म्हणजे डेथ ओव्हरपर्यंत पिचवर असेल तर त्याला पिच आणि गोलंदाजीचा अंदाज आलेला असतो आणि शेवटचा षटक तो गाजवू शकतो. आपण पाहिलेलं आहे, ज्या वेळेला रोहित शर्मा शेवटपर्यंत डेथपर्यंत टिकलाय त्याने एक हाती ते सामने भारताच्या बाजूने वळवले होते. तशीच काहीशी भूमिका 9 चेंडूमध्ये 19 धावा रोशन फलंदाजी मार्कवर सलामीपासून त्या ठिकाणी. आणि नक्कीच रोशनला आता ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागेल. निश्चितच परेश दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत आणि दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे. आणि पंकज हे सुद्धा त्यांचा चांगला फलंदाज आहे आणि रोशनने सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय. काय वाटतं हरेश, शेवटच्या षटकामध्ये किती धावा अपेक्षित असतील तुम्हाला? निश्चितच हे दोन्ही जर चांगले फटकेबाजी त्यांच्या मार्फत झाली तर निश्चितच 20 धावा सहजरित्या केल्या जाऊ शकतात. बघा, थोडीशी मोठी अपेक्षा, परंतु नक्कीच त्या दमाचे फलंदाज पिचवर असल्यामुळे 20 धावांची अपेक्षा केली हरेश याने. परंतु बघूया दरम्यान धावसंख्या 2 बाद 38 आणि नक्कीच एक
15 धावसंख्या जरी या षटकामध्ये आली तरी मला वाटतं गोलंदाजांसाठी काहीस त्या ठिकाणी सोयीचं होऊ शकतं पुढील इनिंगमध्ये गोलंदाजी करणं. कारण की आपण बघतो नेहमीच दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करत असताना एक प्रेशर फलंदाजीवर असतं जर का मोठी धावसंख्या असेल तर. निश्चितच. आणि गोलंदाजी मार्कवर आपण आता पाहतोय सिद्धिविनायक हिनगाव संघाकडून रोहनची सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी आहे आणि त्याला सुद्धा गावातले फलंदाज असल्यामुळे त्यांची शैली आणि त्यांची बॅटिंग करण्याची पद्धत माहिती आहे, त्यामुळं इथे काहीसा आव्हानात्मक होऊ शकतो फलंदाजासाठी सुद्धा. नक्कीच बघा, कोणी फलंदाज आपले विकनेस जरी गावातला खेळाडू असेल तरी दाखवत नसतो. ओव्हर द विकेट, गुडल्यांचा चेंडू भिरकावला डीप मिड विकेटला. बघूया काय घडतंय मैदानात. गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटन बॉल या ठिकाणी. फलंदाज रोशन बाद. पहिल्या चेंडूवर मोठा झटका. सलामीवीर या ठिकाणी बाद होतोय. रोशन बॅक टू द पवेलियन. निश्चितच परेश, आता या बॉल नंतर सामन्यामध्ये पूर्णपणे पकड जमवताना दिसतो, कारण तो जो फलंदाज पहिल्या ओव्हरपासून इथे उपस्थित होता तोच फलंदाज इथे मात्र बाद होतोय आणि आता मात्र धावसंख्या माझ्या मते कमी होणार आहे. नक्कीच बघा, नवीन फलंदाजाला काहीसा वेळ त्या ठिकाणी लागत असतो, परंतु अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी अचूक वेध घेतला गोलंदाज रोशन याने. बघा, रोहन कॉट बाय रोशन. बघा, सुंदर अशी सुरुवात. बघा, टीम काहीशा अडचणीमध्ये होती तिसऱ्या षटकानंतर सिद्धिविनायक संघ, परंतु सुंदर कमबॅक रोहनच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर झेलबाद केला. मोठा मासा त्या ठिकाणी आपल्या गळ्याला लावलेला आहे आणि दरम्यान त्याची जागा घेतोय विराज. आणि पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. यावेळेस बघूया काय घडतंय. यावेळेस मात्र कोणतीही चूकत नाही. चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे. उत्तुंग बिग हिट षटकार. निश्चितच विराजने पण आलेला षटकार दाखवला आपल्या बॅट मधून. तो सुद्धा सांगतोय मी कमी नाहीये, बघा, सामना अजून संपलेला नाहीये. पहिल्या चेंडूवर पंकज याने षटकार खेचला होता. पहिल्या चेंडूवर विराज षटकार खेचतोय. हार्दिक पांड्या स्टाईलचे खेळाडू हरेश, पहिल्या चेंडूपासून षटकार खेचायची ताकद या टेनिस क्रिकेटमध्ये. काय सांगशील? निश्चितच परेश, काल आपण पाहिले हार्दिक पांड्याची फलंदाजी, काय आक्रमक फलंदाजी दाखवली. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच अशी आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय. पवेलियन मधूनच सेट होऊन जावं लागतं. यावेळेस सुंदर असा यॉर्कर आणि यावेळेस बीट होतोय फलंदाज आणि धावचीच्या स्वरूपामध्ये. चौथा गडी बाद पंकज. निश्चितच इथे घाई करण्याची गरज नव्हती. चेंडू हातामध्ये होता. इथे मात्र पंकजला स्ट्राईक घ्यायची होती आणि इथे मात्र स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आपला विकेट देऊन बसलाय आणि मोठा झटका लागतोय जय मल्हार इनगाव संघाला. नक्कीच बघा, सुंदर असं त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. पंकजला याची कल्पना नव्हती आणि दरम्यान आपलं विकेट गमावतोय. त्याची जागा घेतोय विक्की. पिचवर आता विराज आणि विक्की. निश्चितच परेश, आपण ISPL मध्ये पाहिले विक्कीची बॅटिंग. अतिशय चांगली बॅटिंग करतो तो सुद्धा आणि त्याच्याकडून सुद्धा मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे संघाला. आणि शेवटचं ओव्हर आहे आणि तशीच फलंदाजीची अपेक्षा असणार आहे. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र आल्या भिरकावून दिलाय आणि हा जातोय बिग हिट षटकार. बघा काय षटक आहे. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू विकेट आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा षटकार. प्रत्येक चेंडू गणित या ठिकाणी सामन्याचं पारड दोन्ही संघाकडे वळताना आपल्याला दिसतंय. आणि सध्या धावसंख्या आपण बघतोय 50. सांघिक अर्धशतक या ठिकाणी जय मल्हार संघासाठी. आणि यावेळेस फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आपण बघतोय. थोडस त्या ठिकाणी चुकी आणि दरम्यान दुसरा धावेचा प्रयत्न असताना या ठिकाणी थर्ड अंपायरकडे या ठिकाणी सूचन करत असताना बघूया
थर्ड अंपायरची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे जाणता राजा चषक मध्ये. आणि बघूया चुरशीचा असा हा धावचीतचा अपील केलंय सिद्धिविनायक संघाने. दरम्यान आपण बघतोय ऑल आईज ऑन स्क्रीन, लेट्स सी. आणि या ठिकाणी बघतोय थोडस 2 ते 4 इंचाने फलंदाज बाद धावचीतच्या स्वरूपामध्ये. बघा चेंडू आणि फलंदाज यातली शर्यत, चेंडू जिंकतोय आणि धावचीतच्या स्वरूपात 6वा गडी बाद. निश्चितच परेश इथे मात्र पुन्हा एकदा झटका लागतोय इंगाव संघाला आणि फलंदाज होतोय बाद. बघा जर का थर्ड अंपायर नसता हरेश तर या ठिकाणी कदाचित चुकीचा निर्णय दिला गेला असता, कारण की आपण सर्वच माणसावर आणि ह्युमन एरर अशा ठिकाणी असते, म्हणून एक टेक्नॉलॉजी या ठिकाणी उपलब्ध केली आहे जाणता राजा संघाने आणि त्याचा पुरेपूर फायदा. बघा 2 ते 3 इंचाचा डिफरन्स होता फक्त, परंतु अचूक निर्णय थर्ड अंपायरच्या स्वरूपात इथे होते आपल्याला दत्तात्रय बनोटे. अतिशय सुरेख असा निर्णय. आणि तसंच आपले यूट्यूबचे कॅमेरामन आणि तांत्रिक टीम या ठिकाणी सहकार्य करते आपल्याला. 10 क्रिक निश्चितच परेश 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण चांगले निर्णय पाहतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय फक्त बॅट टेकण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आणि अतिशय चांगले निर्णय इथे मात्र. बघा या षटकामध्ये तब्बल 2 6 3 विकेट आतापर्यंत. शेवटचा चेंडू यॉर्करचा स्लो रामचा यॉर्कर प्रयत्न. दरम्यान एक धाव सुरक्षित, दुसरा धावेचा प्रयत्न. बघूया काय घडते मैदानात. आणि यावेळेस यष्टीरक्षकाकडे चेंडू जात असताना आपण बघतोय पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे प्रशांत रोणे यांनी निर्णय सोपवलेला आहे. बघा थर्ड अंपायर उपलब्ध असल्यामुळे थोडेसे निर्णय या ठिकाणी सावधरित्या घेतले जात आहेत, कारण की एका चेंडूने 2 धावांनी 1 धावाने सुद्धा फरक पडतोय. दरम्यान पुन्हा एकदा आपण जाऊया यावेळेस स्क्रीनकडे. शेवटचा चेंडू बघा, 1 धाव सुरक्षित घेतलेली, दुसरा धावेचा या ठिकाणी निर्णय असेल. आणि आपण बघतोय बघा काहीस थोडस त्या ठिकाणी चुरशीचं असं दत्तात्रय बनवटे यांचे डोळे स्क्रीनवर. पुन्हा एकदा बघा एक एक फ्रेम मागे पुढे घेऊन बघतोय आपण. आणि यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. जाणता राजा शीळ वर्सेस छत्रपती सीसी कुलगाव. बघा दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण टॉस साठी यायचंय. बघा अतिशय चुरशीचा असं होता आणि फलंदाज सेफली क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 धावा शेवटच्या चेंडूवर, 2 धावा. आणि यानुसार धावसंख्या होतीये धावसंख्या 53. बघा हरेश, मी जसे अपेक्षा केली होती तसेच 15 ते 16 धावा या षटकामध्ये आल्या. आणि धावसंख्या 53 आणि 54 धावांचं एक नक्कीच चांगलं आव्हान यावेळेस सिद्धिविनायक संघासमोर. निश्चितच परेश, पहिल्या 2 सामन्यामध्ये 38 धावा झाल्या आणि त्या 38 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. इथे मात्र 54 धावांचं आव्हान असणार आहे आणि आव्हानात्मक धावसंख्या निश्चितच आहे. नक्कीच बघा हरेश, त्याचप्रमाणे माझी एक वैयक्तिक अपेक्षा असेल. आपण स्टेजच्या उजव्या साईडला बघतोय टॉस का बॉस जाणता राजा क्रिकेट संघ शील्ड चे सर्व 15 खेळाडू यांची सुरेख अशी टीम. आणि काहीशी या टीमला भूक येते एका पहिल्या विजयाची. खूप वर्षापासून आपण वाट बघतोय. निश्चितच परेश, खूपच वर्षापासून वाट बघतोय कधी आपला जाणता राजा क्रिकेट संघ शील्ड फायनल मारतोय. आणि यावर्षी तशी अपेक्षा असणार आहे, कारण यावर्षी चांगली फलंदाजी दिसलेली आतापर्यंत. गोलंदाजीमध्ये थोड्याशा चुका जरूर झाल्या, परंतु फलंदाजी मात्र यशस्वीरित्या झालेली आहे. नक्कीच बघा या ठिकाणी अपेक्षा असेल जाणता राजा संघाकडून यावेळेस चषक, पहिला नंबरचं चषक गावात आणण्याचं. नक्कीच बघा मिरवणूक काढली जाईल त्यांची गावामध्ये. निश्चितच डीजे सुद्धा लावलं जाईल आणि बँजो सुद्धा असणार आहेत. नक्कीच बघा टीमचे सर्व खेळाडू या ठिकाणी, आपण टीमचा एक बॅकबोन म्हणू शकतो, भूषण केदार या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्दिक पांड्याच्या स्वरूपात बघतो आपण भूषणला. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी करत असतो भूषण.
आणि यापुढील सामना असणार आहे तो शील्ड वर्सेस छत्रपती शिवाजी महाराज चौक कुळगाव. बघा दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. जाणता राजा शील्ड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक कोळगाव दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी विनंती करतोय टॉस साठी त्यांनी या ठिकाणी यायचंय, स्टेजच्या जवळ यायचंय. टॉस का बॉस. नक्कीच बघा 54 धावांचं आव्हान या ठिकाणी सिद्धिविनायक संघासमोर. टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला होता. त्यांना वाटलं होतं आपण 40 ते 45 मध्ये कदाचित जय मल्हार संघाला अडवू शकू, परंतु त्या ठिकाणी आपण बघितलं रोशन, पंकज त्याचप्रमाणे यांच्या माध्यमातून टीमने सांघिक धावसंख्या 53 या ठिकाणी उभी केली आणि 54 धावांचं आव्हान असेल सिद्धिविनायक संघासमोर. निश्चितच. आणि फलंदाजी मार्कवर आपण पाहतो लेफ्ट हँडेड बॅट्समन शंकर विशे, रुई ऑप्टिशियनचे मालक. तसेच नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सागर. नक्कीच बघा दुसरी इनिंग चालू होत असताना मी एक सांगू इच्छितो हरेश. मगाशी मी पाहिलं मैदानाच्या उजव्या साईडला कोणीतरी कचरा असेल किंवा शेतामधील गवत असेल ते जाळलं होतं आणि त्याचा धूर झाला होता. आपण आज बघतोय प्रदूषणाची समस्या सर्वच शहरांमध्ये किती वाढली आहे. तर कृपया मी सर्वांना विनंती करेल कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावा, ते जाळू नका. जाळणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. आपण नक्कीच गावात असतो, गावामध्ये प्रदूषणाची तेवढी समस्या नसते, परंतु एक आपण जबाबदारीने या ठिकाणी वागायला हवा अशी मी सर्वांना विनंती करेल. आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा सर्वांना अशी विनंती करेल की कृपया या ठिकाणी प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. निश्चितच परेश. आपण आता मागच्या वेळी पाहिलं सामना सुद्धा रद्द झाला खराब हवामानामुळे. एवढी खराब परिस्थिती भारतामध्ये येईल असं वाटलं नव्हतं, परंतु AQI 500च्या वरती जाऊ लागलाय. नक्कीच बघा दिल्लीमध्ये वर्क फ्रॉम होम सर्व ऑफिसेसला देण्यात आले. एवढी परिस्थिती यावर्षी आली आहे आणि अजून 3 ते 4 वर्षात नक्कीच हाताबाहेर जाईल. दरम्यान पहिला चेंडू गोडल्यांचा सुरेख असा त्या ठिकाणी पॉइंटला चूक होतीये. दरम्यान आपण बघतोय पहिली धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण. दरम्यान 3 धावा सुरक्षित या ठिकाणी आपल्या अकाउंटमध्ये. शंकर. यापुढील होणारा सामना जाणता राजा शीळ वर्सेस छत्रपती CC कुलगाव यांचा टॉस मान्य श्री चंद्रकांत कडव यांच्या हस्ते केला जातोय. जाऊया आपण टॉस का बॉस मध्ये. आणि यावेळेस आपण बघतोय नाणेफेकीचा न्यूज. जाणता राजा संघ नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारताना दिसतो. बघा गोलंदाजांवर काहीस या ठिकाणी भरोसा दाखवलाय कर्णधार भूषण बनोटे. निश्चितच आजच्या दिवसामध्ये ज्यांनी सुद्धा टॉस जिंकलं त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय फॉलो करतायत इथे. इथे मात्र स्वेर चेंडू, अतिरिक्त धाव. बघा पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यानंतर काहीशी दिशा भरकटतोय गोलंदाज पंकज आणि एक अतिरिक्त धाव. आपण हरेश बघितलं मागच्या एका सामन्यामध्ये अर्षदीप सिंग याला काहीसे फलंदाजी चांगली झाल्यानंतर त्याने तब्बल 6 ते 7 वाईड त्या ठिकाणी दिशा भरकटल्या होता. निश्चितच परेश, तो सामना मी पाहत होतो. पुन्हा एकदा स्वेर चेंडू, अतिरिक्त धाव. बघा एक वेगळा प्रयत्न करत असताना गोलंदाज, परंतु त्या ठिकाणी दिशा भरकटतोय आणि पुन्हा एकदा दुसरा वाईड. धावसंख्या यावेळेस बघा 5. एक चेंडू 5 धावा. ओव्हर द विकेट. यावेळेस यॉर्करचा सुरेख प्रयत्न, फलंदाज बीट होतोय. गतीचा आढावा घेत असताना चूक करतोय फलंदाज सागर आणि दुसरा निर्धाव चेंडू. बघा 54 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 11. यावेळेस मात्र आपण बघतोय सुंदर असा झेल पकडला गेला आणि फलंदाज सागर इथे मात्र बाद होतोय. अनिकेत याने अतिशय सुरेख
या ठिकाणी झेल घेतलेला आहे. बघा पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू बाहेर असताना काय गोलंदाजी बघा, खेळाडूकडेच चेंडू जातोय आणि झेलबाद होतोय पॉवर प्ले मध्ये विशेषतः. निश्चितच परेश, क्षेत्ररक्षणामध्ये मर्यादा असताना इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर असा झेल इथे मात्र प्राप्त झाला आणि सागर बाद होतोय आणि त्याची जागा घेताना दिसतोय आपल्याला रोहन. यापुढील सामना जाणता राजा शिळ विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक कुळगाव. जाणता राजा शिळ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना मी विनंती करेल आपले खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आसपास तैनात ठेवायचेत. आपण लगेचच दुसरा सामना सुरू करू, कारण की आपण बघतो थंडीचे दिवस असल्यामुळे थोडं संध्याकाळी विजिबिलिटी कमी होते आणि आपल्याला 4 षटकांचे सामने सगळे खेळवायचेत, त्यामुळे कृपया सहकार्य करायचे. निश्चितच परेश, आज जास्त सामने खेळवायचे आहेत आणि त्यामुळेच संध्याकाळी थोडासा विजिबिलिटीचा प्रॉब्लेम असतो. माननीय श्री प्रतीक बनोटे यांचे इथं आगमन झालेलं आहे, कृपया आपण यायचं, आपलं स्वागत आहे. बघा 3 चेंडू नंतर चौथा चेंडू घेऊन येतोय पंकज, ऑलराऊंडर. 1-5. यावेळेस गुडल्यांचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला हवेमध्ये. बघूया काय घडते मैदानात, की मैदानाच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. बिग हिट, षटकार. पहा काय फलंदाजी आहे, आल्या आल्या षटकार दाखवतोय आपल्या बॅट मधून रोहन. जणू काही पवेलियन मधूनच सेट होऊन येतोय आणि आक्रमक ताबडतोब फलंदाजी. आता मात्र 11 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पंकजला पाहतोय आणि अनुभवी शंकर इथे मात्र काही टिप्स देताना रोहनला. बघा दुसरा चेंडू पुन्हा एकदा हवेत. दरम्यान यावेळेस मात्र रोहन माघारी पलटतोय. सुंदर असा झेल आणि फलंदाज बाद. निश्चितच इथे क्षेत्ररक्षकाला माहित होतं मोठा विकेट आहे आणि तसाच प्रयत्न दिसला आणि अतिशय शांतपणे अखेरपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवून हा कॅच घेतला गेला आणि इथे मात्र रोहन 1 षटकारानंतर माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन येणारे फलंदाज अनिल. नक्कीच हरेश, या ठिकाणी युट्यूबला सुद्धा आपण बघतोय प्रत्येक हायलाइट रिप्ले मध्ये दाखवते आपल्याला 10 क्रिक ची टीम. अतिशय कठीण काम आहे बघा, एवढा लाईव्ह स्पोर्ट मध्ये प्रत्येक चेंडू नंतर सिक्सर असेल किंवा झेलबाद किंवा थर्ड अंपायरकडे आपण ज्यावेळेला रनआउटचा अपील देतो, कोणतीही चूक न करता 10 क्रिकचं सहकार्य आपल्याला, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. निश्चितच परेश, अतिशय सुंदर क्लिअर विजन दाखवत आहेत 10 क्रिकच्या माध्यमातून. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ते त्या उपस्थित झालेले आहेत. तसेच जगदंब नेट सर्व्हिस यांच्या मार्फत आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नेटची सुविधा उपलब्ध करून दिली, त्यांचे खूप खूप आभार. प्रतीक यांच्या मार्फत जगदंब नेट सर्व्हिस, सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद ज्यांनी या सामन्याच्या आयोजनासाठी मदत केली. टेन क्रिक टीम कडून कुणाल म्हात्रे यांचा या ठिकाणी आभार. बघा फाउंडर 10 क्रिक लाईव्ह इंटरनॅशनल लेवलला जसे रिप्ले असतात तसे तिथे दाखवले जात आहेत. पुढील चेंडू यावेळेस यॉर्करचा प्रयत्न, चेंडू भिरकावला दिला हवेत. यावेळेस चेंडू जाते पुन्हा एकदा सीमा रेषे पलीकडे. बिग हिट, षटकार. निश्चितच परेश, इथे मात्र क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केला, त्याच्या हाताला लागून इथे मात्र हा षटकार जातोय. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1 षटक इथे मात्र समाप्त झालंय. बघा पहिल्याच षटकामध्ये 2 सिक्सर आणि 1 विकेट आपण बघितली. धावसंख्या 1-18. बघा चांगली, अतिशय मी म्हणेन खूप चांगली सुरुवात 54 धावांचं या ठिकाणी पाठलाग करत असताना सिद्धिविनायक संघाकडून.
निश्चितच परेश, या स्ट्राईक रेटने जर धावसंख्या केल्या तर मात्र सहज विजय प्राप्त केला जाऊ शकतो. इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा कुठल्यात आणि आता मात्र चांगली गोलंदाजी यापुढे दाखवावी लागणार आहे. सामना अजून संपलेला नाहीये. प्रत्येक बॉल गणिक सामना बदलताना दिसेल आपल्याला. 4 ओव्हरचा सामना आहे. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र फलंदाजावर दबाव वाढवेल आणि प्रत्येक चौकार षटकार इथे मात्र गोलंदाजावर दबाव वाढवेल. आणि तुझ अपेक्षा आता दोन्ही कडून प्रयत्न जरूर होताना दिसेल. दोन्ही तुल्यबल संघ आहेत. नक्कीच बघा, कालच्या इंडिया आणि साऊथ आफ्रिकेच्या अंतिम T20 सामन्यामध्ये आपण पाहिलं, साऊथ आफ्रिकेचे सुद्धा चेजिंग करताना खूप चांगली सुरुवात झाली होती, परंतु मध्ये आपण वरुण चक्रवर्तीने जो स्पेल टाकला, बॅक बोन तोडून काढला साऊथ आफ्रिकेचा, आणि तशा पद्धतीची गोलंदाजी आता या ठिकाणी कमबॅक करावं लागेल जय मल्हार संघाला. निश्चितच परेश, जर त्या पहिल्या विकेट गेल्या नसत्या वरुण चक्रवर्तीच्या माध्यमातून तर मात्र सामना साऊथ आफ्रिका संघ सहजरित्या जिंकू शकला असता. नक्कीच बघा, नवीन गोलंदाज आपल्याला काहीसा उशिरा सापडला वरुण चक्रवर्ती, परंतु आता मात्र T20 ICC रँकिंगमध्ये नंबर 1 गोलंदाज वरुण चक्रवर्ती. आणि आज आपल्याला T20 वर्ल्ड कप 2026 ची भारताची टीम सुद्धा आज संध्याकाळपर्यंत आपल्याला अनाऊन्स होईल. निश्चितच आपण वाट पाहूया. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन शंकर इथे मात्र गोल फलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, तेच तर्रार गोलंदाज, आणि इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. रोशन पा काय गोलंदाजी आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि तितकाच चांगला स्पीड त्याच्या गोलंदाजीवर दिसतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन इथे मात्र भिरकावलाय. चेंडू हवे ते पाहूया. इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. बिग 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 हिट षटकार. बघा, झेल घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, परंतु चेंडूने अधिक अंतर गाठलं आणि लँड झाला सीमा रेषे पलीकडे. बिग हिट, या इनिंग मधला तिसरा उत्तुंग असा षटकार. पहा परेश, कोणताही फलंदाज चौकार मारण्याचा प्रयत्न करत नाहीये. प्रत्येक फलंदाज फक्त आणि फक्त षटकार मारण्याचाच प्रयत्न करतोय. म्हणूनच या पूर्ण आपल्या 3 दिवसामध्ये सर्वात जास्त षटकार झाले आहेत, पण चौकार कमी आहेत. बघा, याचे कारण हरेश, मला वाटतं थोडं नैसर्गिक कारणांमुळे आउटफील्ड थोडंसं वेडवाकडा असल्यामुळे कदाचित चौकार जायला त्या ठिकाणी अडथळे येत असू शकतो, असं माझा अंदाज आहे. पुन्हा एकदा गुड लेंथचा चेंडू. बघा, गुड लेंथला नक्कीच फलंदाज त्या ठिकाणी मोठा फटका मारताना अपयशी ठरत असतो. एक सेफ टप्पा आपण म्हणू शकतो गुड लेंथचा. निश्चितच ते मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजावर दबाव वाढवतोय आणि इथे मात्र चेंडू हवे ते शतरक्षक चेंडू खाली. मोठी विकेट आहे. इथे मात्र शतरक्षक चूक करणार नाहीये. इथे मात्र फलंदाज होतोय बाद आणि मोठा झटका इथे मात्र लागला जातोय इनगाव संघाला. इनगाव संघाचे शंकर इथे मात्र बाद होत आहेत. तिसरा झटका लागला. बघा, सुरेख अशी सुरुवात झाली होती, परंतु ही धावसंख्या गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी येते आणि तिसरा गडी बाद. धावसंख्या 3 बाद 24. बघा, स्कोर चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी काहीसे फलंदाज, महत्वाचे फलंदाज या ठिकाणी बाद झालेत आणि शंकर विषे या ठिकाणी एक जुने जाणते सिनियर खेळाडू पवेलियन मध्ये परतत आहेत. आणि अजूनही आपल्याला 14 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. बघा, प्रत्येक चेंडूवर 2 धावा कंपल्सरी. नक्कीच बघा, कंपल्सरी चेज असणार आहे. 54 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. 53 झाला तरी गोलंदाजी टीम विजयी होईल. निश्चितच परेश, कंपल्सरी 54 धावा इथे मात्र कराव्या लागणार आहेत. आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती. आणि रिव्हर्सचा फटका बघतो आपण, रिषभ पंत स्टाईल सिक्सर. निश्चितच काय सुंदर फलंदाजी. पाय आल्या आल्या षटकार दाखवतो आपल्या बॅट मधून. रिव्हर्सचा आयटम होता, मस्त फटका होता. देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच बघा, नंतरच्या चेंडूपेक्षा पहिल्या चेंडूवर फलंदाजाला या ठिकाणी षटकार खेचायला
सर्वच फलंदाज आपलं हजेरी लावतायत. पहिल्या चेंडूवर षटकार बघा. याच सामन्यामध्ये मला वाटतं 3 ते 4 वेळा आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवर षटकार आणि नंतर मात्र कुठेतरी झेल देत असतात फलंदाज. निश्चितच आल्या पहिले षटकार आणि नंतर काहीसं थोडंसं मागे पडतायत. ते मात्र किरकोळ शरीरयष्टी असून सुद्धा काय सुंदर फटकेबाजी इथे पाहायला मिळते. आणि यावेळेस आपण बघितलं स्लाइट कट आणि जातोय फाईन लेगला सुरेख असा चौकार बघा. गोलंदाजाच्या गतीचा फायदा घेतला, थोडीशी दिशा दाखवली आणि फाईन लेगला तिथे खेळाडू उपस्थित नसला पुरेपूर फायदा बघा. याला म्हणतात टेक्निकल बॅटिंग. निश्चितच परेश पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागतंय. धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती आणि काय सुंदर फलंदाजी. त्यांनी पाहिलं तिथे कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आणि त्या प्रकारचा फटका सजवला आणि काय चौकार दाखवला आपल्या बॅटमधून. बघा क्रिकेट या खेळाला यासाठीच अनिश्चिततेचा खेळ म्हणतात, कारण की 2 चेंडू आधी आपण पाहिलं तर 14 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा हव्या होत्या. परंतु त्यावेळेस आपण पाहिलं तर जाणता जय मल्हार संघाच्या दिशेने सामना झुकलेला होता. परंतु अवघ्या 2 चेंडूमध्ये एक षटकार आणि एक चौकार असे 10 रन आल्यानंतर आता मात्र 2 षटकांमध्ये 20 धावा या ठिकाणी सिद्धिविनायक संघासाठी. 2 ओव्हर 20. निश्चितच आता मात्र सामना दोन्ही बाजूने अजूनही कोणताही संघ जिंकू शकतो. अजूनही प्रयत्न केले तर गोलंदाज जिंकू शकतात, प्रयत्न केले तर फलंदाज सुद्धा जिंकू शकतात. तिथून नक्कीच. मात्र नक्कीच बघा हरेश, क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत आणि सामनाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हार मानायची नसते. मागच्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये आपण पाहिलं अवघ्या 30 चेंडूमध्ये 30 धावा हव्या होत्या. कोणताही क्रिकेटचा फॅन किंवा कोणताही खेळाडू किंवा कोणताही क्रिकेट समीक्षक त्या ठिकाणी म्हणाला असता की साऊथ आफ्रिका क्लिअर कट विन होता, कारण की त्याच्या आधीच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा हव्या होत्या, त्या आल्या होत्या. परंतु 30 धावांमध्ये 30 चेंडूमध्ये 30 धावा हव्या असताना बघा वर्ल्ड कप त्या ठिकाणी इंडियाने आपल्या खिशात घालून गेली. त्यामुळे हार कधीच मानायची नसते आयुष्यात सुद्धा आणि क्रिकेटमध्ये तर नाहीच नाही. निश्चितच परेश काही लोकांनी टीव्ही सुद्धा बंद केला. आता आपण मॅच हारतोय परंतु त्यानंतर काय कमबॅक केलं इंडियन टीमने. निश्चितच बुमराची त्यामध्ये महत्वाची भूमिका राहिली. इथे आणि- मात्र बिरकावून दिलाय बिग 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 हिट षटकार आणि यावेळेस मात्र जय मल्हार संघाला कोणतीही संधी देत नाहीये आणि पुन्हा एकदा षटकार. आता मात्र माफक धावसंख्या 11 चेंडूमध्ये हव्या असतील 14 धाव्या आणि दरम्यान चेंडू यावेळेस मात्र लँड होतोय सीमारेषे पलीकडे. पहिल्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर यावेळेस आपण बघतोय डीप मिड विकेटला चेंडू आणि दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न मात्र तुतुमेमे होतीये आणि त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा सेफली पूर्ण करताना आता मात्र हव्या 10 चेंडूवर 12 धावा. निश्चितच इथे थोडं कन्फ्युजन होतं दोघांमध्ये परंतु सेफली 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र अनिलने सुद्धा 2 षटकार दाखवलेत आपल्या बॅट मधून. बघा नक्कीच जर का संघ तुल्यबळ असतील तर दोन्ही इनिंग मध्ये आता पहिल्या इनिंग मध्ये 53 धावा पाहिल्या आणि आता दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा धावांचा डोंगर पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस सुद्धा फुलटॉसचा चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेला त्या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र हव्यात 9 चेंडूमध्ये 11 धावा. नक्कीच बघा एका जादुई स्पेलची आता आवश्यकता आहे जय मल्हार संघाला. बघा 2 चेंडूमध्ये हरेश अजून सुद्धा 2 विकेट्स गेल्या तर सामना पुन्हा एकदा त्या ठिकाणी टर्न घेऊ शकतो. निश्चितच परेश अजूनही सामना रोमांचक मोडवर आहे. इथे मात्र बिरकावून देतोय संधी आहे. इथे मात्र झेल सोडला जातोय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. पा इथे मात्र शत्रकाशी थोडीशी चूक होते. इथे संधी होती पण संधी गमावली विकीने. नक्कीच बघा कॅच सोपी आहे की कठीण आहे हे सामना कोणत्या पॉइंटवर आहे त्यावर ठरत असतं. अरे सोपा कॅच होता परंतु त्या ठिकाणी टेन्शन आल्यामुळे चेंडू स्लिप होतोय आणि दरम्यान 2 धावांचा खामियाजा या ठिकाणी जय मल्हार संघाला. नक्कीच बघा हा झेल जर का झाला असता
तर पुन्हा एकदा सामन्याने टर्न घेतला असता, परंतु यावेळेस मात्र नशीब सुद्धा सिद्धिविनायक संघाच्या बाजूने. आणि गुडलँड रिव्हर्सचा फटका यावेळेस बघतो आपण डीप पॉइंटला. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. आणि या ठिकाणी बघा फलंदाजाला काहीशी घाई होतीये, याच षटकामध्ये जणू काही सामना संपवायची. निश्चितच परेश, 7 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. 46 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आणि आता मात्र अनिल फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ते मात्र चांगला फटका, चेंडू जाईल सरळ सीमा रेषे पलीकडे, चौकार. बघा आधीच धावांची कमी होती जय मल्हार संघाकडे आणि त्या मैदानाच्या चारही बाजूने धावा सिद्धिविनायक संघाला येत आहेत. आणि आता मात्र फक्त 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. निश्चितच परेश, तब्बल 50 धावा धावपलकावरती. पहा आधीच दुष्काळ, त्यात व्यायाने धाडलं घोडं, अशी परिस्थिती आता झालेली आहे. नक्कीच हरेश, 6 चेंडूमध्ये 4 धावा काही कठीण नाही आजच्या या क्रिकेटमध्ये. परंतु मला एक सामना आठवतोय जाणता राजा संघाचाच. मला वाटतं फायनल की सेमीफायनलला जाणता राजा संघ होता आणि 6 चेंडूमध्ये 4 धावा पाहिजे होत्या हरेश. आणि त्या 6 चेंडूमध्ये 4 धावा नव्हता काढता आल्या. इनगावला केदार आणि प्रज्योत इथे आहेत, कदाचित त्यांना तो सामना आठवत असेल. त्यामुळे 6 चेंडूमध्ये 4 धावा म्हणजे सामना गेला असं नाही म्हणू शकत. खेळाडू ती शेवटच्या चेंडूपर्यंत ठेवली पाहिजे. बघा प्रयत्न केले पाहिजेत. जादू ही कधी घडत असते, तुम्ही तत्पर असलं पाहिजे. निश्चितच परेश, असे अनेक सामने आपण पाहिलेत, परंतु आता मात्र त्यांना डिमोशन करू नको, त्यांची मॅच यानंतर. नक्कीच बघा बघा प्रत्येक संघाला एक टीकाकार हवा असतो इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. तसे आपण होम ग्राउंडचे टीकाकार आहेत जाणताराच्या संघाचे. अतिशय चुस्त आणि मस्त असे खेळाडू बघा जाणताराच्या संघाचे पुढील सामन्यासाठी तयार. आज मात्र सगळे खेळाडू उपस्थित आहेत. मी आतापर्यंत मॅच बघल्या आजच्या या वर्षीमध्ये, परंतु सर्व खेळाडू उपस्थित नसायचे कोणत्याही मॅच मध्ये. इथे मात्र बिरकावून दिलाय आणि सामना आपल्या खिशात घालतोय सिद्धिविनायक इनगाव संघ आणि सामना जिंकतोय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. इथे मात्र चांगला सामना, रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळाला. बघा यापुढील सामना जाणता राजा शिळ विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक कुळगाव. जाणता राजा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. कर्णधार भूषण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण पॉवर प्लेच्या नियमानुसार मैदानात लावून घ्यायचंय. आणि त्या ठिकाणी छत्रपती संघाने आपले 2 सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. दरम्यान आत्ताच झालेला सामना इनगाव विपक्ष इनगाव, जय मल्हार इनगाव वर्सेस सिद्धिविनायक इनगाव सामन्यामध्ये आपण बघितलं सिद्धिविनायक इनगाव संघाने काहीसा सिंगल हँडेड या ठिकाणी सामना आपल्या खिशात घातलाय आणि सामन्याचा सामनावीर ठरलाय. आपण जाऊया स्कोरर मयूर यांच्याकडे सामनावीरासाठी. बघा सामनावीर